इनडेफिनिट प्रोनाउन्समधील क्वांटिफायर्स वाक्यात आले तरी सुद्धा आपलं कन्फ्युजन होतं सब्जेक्टसाठी. दे वापरायचं का इट वापरायचं. इथं आता इनडेफिनिट क्वांटिफायर्स म्हणजे संख्यादर्शक अनिश्चित ही जी सर्वनामं आहेत म्हणजे स्पेसिफिक आपल्याला बोध होत नाही आहे इथं, म्हणून तर आपलं कन्फ्युजन होतं ना. कोणते आहेत तर ऑदर्स, ऑल, अनदर, एनी, बोथ, इच, आयदर, मेनी, मोस्ट, सम, सेव्हरल, नन, फ्यू, नायदर, लिटिल. हे रेड अंडरलाईन केलेले काय आहेत निगेटिव्ह आहेत. हे जर आले तर सेंटेन्स तुमचं निगेटिव्ह, त्याचा टॅग कसा होतो पॉझिटिव्ह होतो. त्यातलं फ्यू आणि लिटिल आपण पाठीमागच्या स्लाइडमध्ये घेतलेलं आहे निगेटिव्ह वर्डमध्ये. अ फ्यू, अ लिटिल आलं तर सेंटेन्स पॉझिटिव्ह, फक्त फ्यू, फक्त लिटिल आलं तर सेंटेन्स निगेटिव्ह. सेंटेन्स बघूया आपण. नायदर ऑफ देम वॉज अवेलेबल, त्यांच्यापैकी कोणीही उपलब्ध नव्हते. नायदर आहे, वाक्य पहिल्यांदा बघायचं निगेटिव्ह आहे की अफर्मेटिव्ह आहे. वाक्य आहे निगेटिव्ह म्हणजे आपला टॅग काय येणार, टॅगमध्ये आपल्या होकार येणार. नायदर ऑफ देम हा काय आहे आपला सब्जेक्ट आहे या वाक्यातला. मग आपण इकडं काय घेतो प्रोनाउन घेतो. मग ह्या सब्जेक्टसाठी आता आपण ऑफ, ऑफ जर तिथं प्रेपोजिशन असेल तर ऑफ प्रेपोजिशन कोणता काय आहे, सिंग्युलर आहे का प्लुरल आहे नाउन ते बघायचं आणि त्या पद्धतीने आपण तिथं तो सब्जेक्ट लिहायचा. आता ऑफ नंतर इथं डायरेक्ट ऑब्जेक्टिव्ह केस आहे देम, मग आपल्याला क्वेश्चन टॅग करण्यासाठी लागते सब्जेक्टिव्ह केस. मग देमची सब्जेक्टिव्ह केस काय आहे तर दे, म्हणजे आपण इथं काय वापरणार आहोत क्वेश्चन टॅग करण्यासाठी दे. इथं देम आहे म्हणून इथं आपण दे वापरलं. सेंटेन्समध्ये इथं नकार आहे, इकडं आपण होकार घेणार आहोत. ऑक्झिलरी आहे का आहे, कोणतं वॉज. आपण वॉज वापरून इथं चालेल का नाहीये, कारण इथं दे हा काय आपण लिहिला आहे इथं प्रोनाउन लिहिलेला आहे. मग अकॉर्डिंग टू दे आपल्याला इथं चेंज करावं लागेल, वॉज वापरून चालणार नाही. मग वॉज पास्ट टेन्समध्ये आहे, दे साठी पास्ट टेन्समधलं आपल्याला कोणतं इथं वर्ब वापरायला लागेल हेल्पिंग वर्ब तर वेअर. वेअर दे हा आपला क्वेश्चन टॅग झाला. इच स्टुडंट रिसिव्ड अ बुक, प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तक दिले ना, खात्री करणे. इच स्टुडंट ऑफकोर्स प्लुरल आहे म्हणजे त्याच्यासाठी काय वापरणार आपण इथं दे वापरणार. सब्जेक्ट प्लुरल आहे, दे वापरलं. वाक्य कसं आहे अफर्मेटिव्ह आहे. इच स्टुडंट रिसिव्ड अ बुक, नकार नाही आहे ह्या वाक्यात, होकारार्थी वाक्य आहे. ऑक्झिलरी आहे का नाही, कशाकडे बघायचं क्रियापदाकडे बघायचं. काय आहे रिसीव्ह म्हणजे पास्ट टेन्स आहे. मग इथं पास्ट टेन्स आहे म्हणजे डू डज डिड मधलं आपण काय वापरतो इथं डिड वापरतो. इकडं होकार आहे तिकडं नकार म्हणजे डिड नॉट, हे कॉन्ट्रॅक्शन त्याचं काय होणार डिडंट. डिड का वापरलं तर V2 आहे इथं म्हणून तिथं आपण डिड वापरलं. नकार आहे म्हणून नॉट, कॉन्ट्रॅक्शन डिडंट. ऑल ऑफ द इन्फॉर्मेशन वॉज लीक्ड टू द प्रेस. ऑल ऑफ द इन्फॉर्मेशन हा आपला सब्जेक्ट आहे, त्याप्रमाणे आपल्याला आता काय करायला लागणार आहे प्रोनाउन चूज करायला लागणार. ऑल ऑफ द इन्फॉर्मेशन याच्यासाठी एक रूल सांगितला बघा, SANAM हा रूल लक्षात ठेवायचा. SANAM कोण कोण आहेत ह्या रूलमध्ये SANAM तर सम, एनी, नन, ऑल, मोर, मोस्ट. सम, एनी, नन, सम, एनी, नन, ऑल आणि मोर किंवा मोस्ट हा रूल लक्षात ठेवायचा. हे जर वाक्यात ॲज अ सब्जेक्ट म्हणून आले आणि जर त्याच्या पुढे काउंटेबल नाउन असेल तर, काउंटेबल की जे आपल्याला 1 2 3 मध्ये मोजता येतं, काउंटेबल असेल तर दे. अनकाउंटेबल म्हणजे मोजता न येणारे असेल 1 2 3 मध्ये तर त्याच्यासाठी इट हे सर्वनाम वापरायचं, हे लक्षात ठेवा. मग आता इथे बघा ऑल ऑफ द इन्फॉर्मेशन, ऑल हा काय आहे तर ह्या रूल मधला आहे बघा ऑल, म्हणजे ह्या रूल मध्ये आहे. मग ह्याच्यानंतर हे इन्फॉर्मेशन हे काय आहे काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे तर इन्फॉर्मेशन आपण 1 2 3 मध्ये नाही मोजू शकत, अनकाउंटेबल आहे. इन्फॉर्मेशन्स असं आपण कधीच लिहित नाही. मग हे अनकाउंटेबल आहे म्हणजे इथं आपल्याला सिंग्युलर वापरायचं आहे. काय तर इट. इट सेंटेन्स काय आहे होकारार्थी आहे का नकारार्थी आहे तर होकार आहे, अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. ऑक्झिलरी कोणता आहे वॉज, बरोबर आहे.
मग ऑक्झिलरी आहे म्हटलं की काय बघायची गरजच नाही आहे. इथं इटसाठी वॉज चालतं का? चालतं. मग इकडं होकार आहे, इकडं नकार, म्हणजे काय येणार? वॉजंट. वॉजंट इट. लक्षात आलं? इट का वापरलं? तर ऑल ऑफ द इन्फॉर्मेशन अनकाउंटेबल आहे म्हणून इट हे सिंग्युलर प्रोनाउन वापरलं. आणि इट हे सिंग्युलर प्रोनाउन आहे म्हणून त्याच्यासाठी ऑलरेडी ह्यात ऑक्झिलरी आहे, तेच आपण इथं फक्त नकार घेऊन तयार केले कॉन्ट्रॅक्शन. ऑल ऑफ द बॉटल्स आर एम्प्टी. ऑफ ह्या प्रेपोजिशन नंतर बघा आता इथं ऑल आलेलं आहे म्हणजे हे SANAM सनम रूल मधलं ऑल आलेलं आहे. त्याच्यानंतरचं नाऊन बघायचं काय आहे? बॉटल्स. काउंटेबल आहे, मोजता बॉटल्स मोजता येतात 1 2 3 मध्ये म्हणून इथं काय वापरायचं आपल्याला? त्याच्यासाठी दे. दे. आता ह्याच्यासाठी आपण दे वापरलं. होकार आहे का नकार आहे सेंटेन्समध्ये? तर सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे म्हणजे होकारार्थी आहे. क्वेश्चन टॅग कसं आहे ना? नकारार्थी. ऑक्झिलरी आहे का? आहे. कोणतं? आर. दे साठी चालतं म्हणून आरंट. आरंट दे. ओके. सम ऑफ यू आर गोइंग टू पुणे. सम ऑफ यू. इथं बघा यू सम हे सुद्धा कशामधलं आहे? सनम मधलं आहे. सम ऑफ यू सनम या रूल मधलं आहे. सम आहे पण इथं ऑफ ह्या प्रिपोजिशन नंतर काय आलंय? यू. यू हे सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह केससाठी सेम असतं म्हणून आपण इथं यूज वापरायचं आहे. ओके. वाक्य कसं आहे? होकार नकार. तर इथं अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे इकडं नकार येणार. ऑक्झिलरी आहे का? आहे. कोणतं? आर. नकार तिकडे येणार म्हणजे काय होणार? आरंट दे. सॉरी आरंट यू. हे काय झालं? ह्याचं क्वेश्चन टॅग झाला. ऑल ऑफ द वॉटर इज गॉन. ऑल ऑफ द वॉटर. आता ऑल ऑफ द वॉटर ॲज अ सिंग्युलर म्हणून ट्रीट केलं इथं म्हणून इथं इज वापरलं. हे काय आहे? वॉटर. अनकाउंटेबल. आपण 1 2 3 मध्ये वॉटर मोजू शकतो का? नाही मोजू शकत. वॉटर मोजू शकत नाही म्हणजे इथं काय येणार? सिंग्युलर नंबर येणार. सिंग्युलर नंबर म्हटलं की आपण इथं काय वापरणार? इट. वाक्य कसं आहे? अफर्मेटिव्ह आहे म्हणजे इकडं काय येणार? नकार येणार. ऑक्झिलरी आहे. आहे. कोणतं? इज. इटला चालू शकतं? चालू शकतं म्हणजे इजचं कॉन्ट्रॅक्शन काय होणार? इजंट इट. हा काय झाला? आपला क्वेश्चन टॅग झाला. मेनी स्टुडंट्स पास्ड द एक्झाम. मेनी स्टुडंट पास्ड द एक्झाम. सेंटेन्सचं निरीक्षण करा. मेनी स्टुडंट्स. नेहमी लक्षात ठेवायचं हे जे क्वांटिफायर्स किंवा ऑदर्स आहे यामध्ये बोथ, फ्यू, मेनी, ऑदर्स, सेव्हरल हे नेहमी काय असतात? प्लुरल असतात. कोणते सांगितले? बोथ, फ्यू, मेनी, ऑदर्स, सेव्हरल. बोथ, फ्यू, मेनी, ऑदर्स आणि सेव्हरल हे नेहमी काय असतात? प्लुरल असतात. हे लक्षात ठेवायचं. मेनी स्टुडंट्स ऑफकोर्स काय आहे? प्लुरल आहे म्हणजे इथं काय येणार? त्याच्यासाठी आपण कुठलं प्रोनाउन वापरणार? तर दे हे प्रोनाउन वापरणार. कोणतं वापरणार? दे. सेंटेन्स कसं आहे? होकारार्थी आहे नकारार्थी आहे? कसं आहे? होकार आहे म्हणजे तिकडं काय येणार? नकार येणार. ऑक्झिलरी आहे? नाही. कशाकडे बघायचं? क्रियापद. कसं आहे? पास्ट टेन्समध्ये आहे. पास्ट टेन्समध्ये असेल तर आपण काय वापरतो? डीड वापरतो. इकडं होकार म्हणजे तिकडं नकार. डीड नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय येणार? डिडंट. डिडंट दे. अशा पद्धतीने जेव्हा इनडेफिनेट प्रोनाउन्स म्हणजे की जे आपल्याला स्पेसिफिक सांगता येत नाहीत ते आले तर पीपलबद्दल असेल तर आपण दे वापरतो. थिंग्सबद्दल असेल तर इट, प्लेसेसबद्दल असेल तर इट आणि क्वांटिफायर्समध्ये मात्र ह्या सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या. हा रूल लक्षात ठेवायचा. त्याचबरोबर बोथ, फ्यू, मेनी, ऑदर्स, सेव्हरल नेहमी
प्लुरल म्हणूनच ट्रीट केले जातात आणि त्याच्यासाठी दे हे सर्वनाम आपण वापरतो किंवा प्रोनाउन म्हणून वापरतो. या लेक्चरमध्ये आपण फक्त इनडेफिनिट प्रोनाउन्समधील क्वांटिफायर्स म्हणजे परिमाणवाचक जी सर्वनामं आहेत त्याचा क्वेश्चन टॅग कसा करायचा हे शिकलेलो आहोत. याशिवाय तुम्हाला जर बेसिक कॉन्सेप्ट शिकायचे असतील तर ऑलरेडी 13 मिनिटाचं लेक्चर अपलोड केलेलं आहे. त्याशिवाय जर ॲडव्हान्समध्ये म्हणजे हॅज ॲज अ मेन वर्ब, ॲज अ वर्ब किंवा इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस, मेन क्लॉजचे सेंटेन्स असेल तर क्वेश्चन टॅग कसा करायचा हे ऑलरेडी ॲडव्हान्स लेक्चर अपलोड केलेलं आहे. ते पहा. चॅनलला नवीन असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ओके.